हे आसन घेरण संहितेमध्ये याचा प्रामुख्याने उल्लेख आलेला आहे. त्यामुळे हे आसन महत्त्वाचं असं हे आसन मानलेलं आहे. उभ्या स्थितीमध्ये करावयाच्या आसनांमध्ये हे आसन कशा पद्धतीनं करतात ते आपण बघूया. याच्यामध्ये दोन्ही पायात अंतर घ्या 1 ते 1.5 फुटाचं. दोन्ही हात समोर खांद्याच्या सरळ रेषेमध्ये टाचावरती उचलायचे आहे आणि थोडंसं खाली बसायचे 45 अंशाच्या कोनामध्ये. कमोड पोज याला म्हटलं जातं. हळूवारपणे, जास्त खाली बसायचं नाही. मांडीच्या स्नायूंना व्यायाम मिळतोय, पिंडीच्या स्नायूंना व्यायाम मिळतोय. याच्यामध्ये शेकिंग जास्त मोठ्या प्रमाणात होत असते. हे आसन दिसायला सोपं आहे, करायला सर्वात अवघड आहे. पोटाच्या स्नायूला ताण पडतोय, खांद्याच्या सांध्याला ताण पडतोय. मन एकाग्र करावं लागतं, चित्त एकाग्र ठेवावं लागतं. हळूवारपणे पाठीमागे यायचे, टाचा जमिनीला टेकवायचे आहे. रिलॅक्स. शेकिंग जास्त होती, प्रॅक्टिस कमी पडली बरं का. उत्कटासन दुसऱ्या अँगलनं आपण हे पाहत आहोत. तर या पद्धतीनं उत्कटासन दुसऱ्या बाजूने आपण हे पाहत आहोत. वेगळ्या अँगलमध्ये पाहिल्यास हे आसन अतिशय साधं, सोपं आणि सरळ पद्धतीनं करायचं असतं.